नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर या आपल्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज तुमच्यासाठी मी निवडणुकीवरची उदाहरणं त्या टाईपचं उदाहरण तुमच्यासमोर घेऊन आलोय मी. इतकं महत्त्वाचं आहे ना हे उदाहरण सहजासहजी समजून घ्यायला जरा अवघड वाटतं. त्याच्यामुळे हे उदाहरण मी आज तुमच्यासमोर घेऊन आलोय. मोजून याच्यामध्ये 2च प्रकारची उदाहरणं आहेत. 2च प्रकारची बरं का. बघू आता ही उदाहरणं सोडवायची कशी ते. या इकडं आता जरा. बघा बरं सगळ्यांनी. निवडणुकीमध्ये 70% मतं मिळाली, कोणतरी निवडला, कोणतरी हरला आहे काय? निवडला, हरला. अशा टाईपचं उदाहरण असतंय बघा. आणि प्रश्न विचारतात काय माहिती आहे का? मग किती लोकांनी मतदान केलं? म्हणजे सगळ्या लोकांचं मतदान किती? किती लोकं मतदान करायला गेली होती? अशा टाईपची उदाहरणं असतात या. तर जरा तुम्हाला थोडंसं मी पटवून देतो जरा. या बरं इकडं. समजा समजा माझ्याकडे ₹100 आहेत. इकडे बघून चला रे. ₹100 आहेत. बघा आता. मी असं म्हणतोय की या ₹100 मी 2 पोरांना पैसे वाटले ते. एका पोराला मी काय केलं माहिती आहे का? एका पोराला मी ₹60 दिलं. बघा मी काय म्हणतोय. माझ्याकडे ₹100 होतं बरं का. त्यातल्या एका पोराला मी ₹60 दिलं. तर दुसऱ्या पोराला मी पैसे किती देईन? तर दोघंच पोरं आहेत ना. उरणारे पैसे मी त्याला देईन. मग किती देईल सांग बरं? 100 पैकी याला 60 तर त्याला मी देणार आहे ₹40. आता हे 40 कुठनं आणलं? तर तुला माहिती आहे ना 100 पैकी याला 60 आहेत. तर हे तर आपोआप तुझ्या मनातनं बाहेर पडलं या, की त्याला ₹40 दिले ते. मग ती ती पोरगा म्हटला, "का बरं असं केलं? माझ्यापेक्षा त्याला तुम्ही पैसे ज्यादा दिलेत आहे ना." मग सांग बरं, ही पोरगा काय म्हणतोय, "माझ्यापेक्षा किती पैशाला ज्यादा दिलं?" ज्यादा. साहजिक आहे की ₹20. बघ बरं, या दोघांच्या मधला जो गॅप आहे का, तो गॅप ₹20 आहे का सांग बरं? आहे की नाही? मग सांग बरं, या पहिल्या पोराला ₹20 काय मिळालं? जास्त मिळालं. म्हणजे ह्या दोघांच्या मधला जो गॅप आहे ना, तो गॅप म्हणजे जास्त पैसे आहेत. मग बघा, मी या पोराला प्रश्न विचारतो या, तुला पैसे जास्त मिळाले का कमी मिळालं? तर हा म्हणतोय मला जास्त मिळालं. किती जास्त मिळालं? ₹20 जास्त मिळालं. आता मी याच्या जवळ येतो बघा इथं आता. आता मी याला प्रश्न विचारतो, "ए पोरा, तुला पैसे कमी मिळाले का ज्यादा मिळालं?" याला. हा म्हणतोय मला कमी मिळालं. किती रुपये कमी मिळालं? ₹20च कमी मिळाले ना. म्हणजे कुणीकडे पण जावा, प्रश्न ज्याला विचारलाय का नाही, त्याच्यावर काय ठरतंय माहिती आहे का? जास्त किंवा कमी शब्द ठरतोय. जास्त किंवा कमी. मग बघा आता, याला म्हणले की काय जास्त शब्द येतोय आणि याला म्हणले की काय कमी शब्द येतोय. म्हणजे अर्थ तर एकच आहे की गॅप ₹20 आहे. फक्त काय कमी जास्त महत्वाचं आहे. की आता जरा अजून थोडंसं जरा वेगळं. समजा आपल्या वर्गामध्ये बघा आपल्याला निवडणूक घ्यायची आहे. आणि मी असं म्हणतोय आपल्या वर्गामध्ये 100 मुलं आहेत ती. 100 बरं का. आणि त्या 100 मुलांमध्ये 2च पोरं फक्त निवडणुकीला उभे राहिलेत या. 2च पोरं. मग बघा आता त्यातला एक पोरगा आहे का नाही, त्या एका पोराला 70 मतं मिळाली. एका पोराला. तर तूच सांग बरं आता मग 100 मुलांपैकी 70 मुलांनी एकाला मतदान केलं, तर ह्या पोराला किती मतदान करतील? उरणार किती उरलं? 30. याला 30 मतदान केलं. मग सांगा बरं निवडून कोण आला? साहजिक आहे की ज्याला जास्त मतं मिळाली हा निवडून आला. मग हा जर निवडून आला असेल, तर माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, की हा किती मतांनी निवडून आला? म्हणजे ह्याला किती मतं जास्त पडली याच्यापेक्षा? तर याच्यापेक्षा याला 40 मतं ज्यादा पडली. म्हणून तो किती मतांनी निवडून आला? 40 मतांनी निवडून आला. कळतंय का बघा? बरोबर का? जास्त पडली ना 40 मतं. म्हणजे हा निवडून आला कशावर ठरतं? ते गॅपवर ठरतं. किंवा हा हारला का नाही बघा बरं. किती मताने हारलाय हा? हा सुद्धा 40नेच हारला. गॅप 40 आहे ना. म्हणजे हारला किंवा ज्यादा शब्द कुणाला बसतोय? त्या गॅपला बसतोय. चला आता तुम्हाला हे तर कळलंय. आता टक्केवारीमध्ये उदाहरणं सोडवायची कशी ते आपल्याला बघायचंय. या बरं आता. या बाळांनो बघा आता कसं आहे. एका निवडणुकीमध्ये 2 उमेदवारांच्या लढतीत म्हणजे उमेदवार 2च आहेत हा. त्यातल्या एका उमेदवाराला 45% मतं मिळाली.
आता खरं सांग, टक्के म्हटलंय ना, मग अख्खे टक्के म्हणजे किती असतात रे? 100%. कळतंय का? 100 असतात, टक्के 100 असतात. मग 100% बघा आता मी काय म्हणतोय. 100% एका पोराला 45% मिळाले. तर तूच सांग, आपोआप दुसऱ्या पोराला किती पडतील? तर मुलं 2च आहेत ना निवडणुकीला. त्याला मिळतील 55%. हे मी तोंडी काढलंय. कसं तोंडी काढलं? 100 पैकी 45 तर उरला 55. झाले का दोघं माहिती? आता बघ बरं, यांच्यापैकी 3458 मतांनी एक पोरगा हरला. हरला म्हणजे कमी पडलेला हरतो ना. मग सांग बरं मला, याला 45% पडले म्हणजे हा हरला ना. किती टक्क्याने हरलाय? टक्क्याने. काय? याला 55% याला 10%, 45% म्हणजे याला 10% मतं कमी पडली ना. म्हणजे 10% हरला. पण हा 10 झाला टक्क्यातला आणि त्यांनी सांगितलंय एवढ्या मताने हरला. अर्थ एकच आहे. हा टक्क्यात हरला आणि हा अंकात हरला. अर्थ तरी एकच आहे. हे दोन्ही आपण समान दाखवायचे. हे 10% म्हणजेच 3458. दोन्हीचा अर्थ एकच आहे ना. आणि प्रश्न काय विचारलाय? तर एकूण किती मतदान झालं? एकूण म्हणजे किती टक्के असतं? 100% ना. तर 100% म्हणजे किती? यांचा करा तिरकस गुणाकार, आलं उत्तर तुम्हाला. बघ बरं, काय करायची गरज नाही. का माहिती आहे का? 10 वरनं 100 आला म्हणजे कसं रे? 10 10 100 ना. 10च्या पटीत ना. म्हणजे 10 10 100 तर याला पण 10 ने गुणा बरं मग. याला 10 ने गुणा. काय होईल 10 ने गुणल्यावर? फक्त 1 शून्य वाढेल ना. म्हणजे किती रे? 1 शून्य वाढलंय काय संपलं उत्तर. 34,580. बघा बरं उत्तर आहे का बाळांनो? 34,580. ठीक आहे. पहिलेच उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1. संपलं उत्तर. कुठं नाही कळलं सांगा बरं. चला अजून एक. हेच उदाहरण जरा अजून थोडंसं सोप्या भाषेत सांगतो जरा. बघा आता. 2 उमेदवार आहेत. एकाला 45% मतं पडली. तर आपोआप दुसऱ्याला किती पडतील? 55%. हे आपोआप आलंय बरं का. मग तूच सांग, त्यांनी सांगितलंय हरलाय. मग हरलेला जो माणूस आहे तो कमी मतं पडली म्हणून तो हरला ना. मग किती टक्के मतं कमी पडल्यात या? 10. ठीक आहे, 10. म्हणजे हे 10% झाला. पण त्यांनी सांगितलं ना एवढ्या मताने हरलाय. दोन्हीचा अर्थ एकच आहे मग. 8% आणि अंकातला. प्रश्न विचारलाय एकूण किती? तर एकूण असतंय 100%. दोन प्रकारे सुटते या. तिरकस गुणाकाराने पण सोडवता येतं या. पण मी जरा सोडवत नाही. मला सोपं वाटते ना. 10 10 100 म्हणजे 10चा पाडा म्हणला 10 10. तसं याला 10 ने म्हणा. एवढ्याला 10 ने गुणा. 10 ने गुणायचं नसतं. जेवढे शून्य तेवढे उचलून मांडायचे असतात. हा शून्य मांडा त्याच्यावर. 34,500. एवढ्या लोकांनी मतदान केलं. जे आहे तुमचा ऑप्शन नंबर. अजून एक बघू आपण. बघा आता. एका निवडणुकीत परत 2च उमेदवार आहेत. त्यातल्या हरलेल्या उमेदवाराने 41% मतं मिळवली. बघ बरं आता. 2च माणसं आहेत ती. एकाला 41%. तुम्ही सांगा आता मग. 100 पैकी बरं का. 100%पैकी एकाला 41 पडतात. तर दुसऱ्याला बघा आता 100तनं 41 घालवा बरं. 59. 59. आपोआप काढलं मी. सांगा बरं आता. याला किती मतं कमी पडली? कमी किती? 59 मधनं 41 गेले. बरोबर आहे की 18. 18% म्हणजेच त्यांनी किती दिलाय रे? काय? 5,580. 18% कमी म्हणजे 18% हरला. ठीक आहे. 5,580 न. तर एकूण मतं असतात किती? 100%. संपलं. आता पाडा नका म्हणा. कारण 18च्या पाड्यात 100 नाही. मग आता तिरकस गुणाकार करा. चला करू तिरकस गुणाकार. 100 5,580 न गुणलं भागिले 18.
आणि 18चा पाडा 18 एके 18 त्रिक 54 बाकी एक 18 एके 18 आणि शून्य हाय असा संपलं उत्तर 310ला 100 गुणावर काय गुणायचं असतं तो 100 वरचे 2 शून्य मांडायचे त्याच्यावर 310 2 शून्य दे हाय असा संपलं 31,000 लोकांनी मतदान केलं जे की ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल कळलं का चला अजून जर ते मी याच टाईपचं आहे उदाहरण बघा बरं एका निवडणुकीत 2च उमेदवार होतं बघा आता 2 उमेदवार होतं तर 100% एकाला पडली 71% 71 हे तुम्हीच सांगा बरं दुसऱ्या पोराला किती पडायला पाहिजेत बरोबर आहे की 100 पैकी 71 पडले तर मला तर कळलं बाबा 29% पडायला पाहिजे होते 29% चला आता बघा मी काय म्हणतोय आणि तो एवढ्या मतांनी निवडून आला मला सांगा बरं हा निवडून आलाय पण कितीने निवडून आला टक्क्यात सांगा बरं याच्यापेक्षा याला किती टक्के मतं जादा पडली बघा बरं 29 पेक्षा किती जादा येते 29 आणि 31 ना बघा 30 40 50 60 70 हे 40 अजून एक वर्ष 71 आहे ना 40 आणि हा 29चा 1 आणि 71चा 1 2 झाले बघा 42 तुम्हाला जुळतंय का बघा नसेल तर एका बाजूला बघा करा म्हणजे 42% निवडून आलाय 42% म्हणजेच त्यांनी किती दिलाय 756 तर विचारलाय एकूण मत म्हणजे 100% 100% करा तिरकस गुणाकार आलं तुम्हाला उत्तर घ्या मग चला 100 आणि 756 एका बाजूला बाळांनो 42 खाली आता 42चा काय पाडा येतो का रे बाळांनो आपल्याला काय करायचं माहितीये का ह्या दोघांना मध्यस्थी टाका दोघांना कुणी भाग जाईल बोलते 42 बाळांनो कोणाच्या पाड्यात आहे 7च्या पाड्यात आहे तेव्हा 7ने भाग 7 सखून 42 म्हणा 7 एके 7 बघा 7ने 5ला भाग जात नाही म्हणून शून्याचा 7 8 56 अजून एक भाग जाईल इकडे बघ 6 एके 6 6 एके 6 बाकी 4 6 8 48 संपलं की मग 18 आणि 100चा करा बरं गुणाकार 18 एके 18 2 शून्य हाय असं 1800 लोकांनी मतदान आहे का उत्तर ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असं संपलं भाग फक्त महत्वाचा आहे बघा बाळांनो अजून एक बघू आपण सेम तसं आहे बघा एका निवडणुकीत एका उमेदवाराला तर एक नाही 2 उमेदवार इथं 2 उमेदवार होते बरं का 2 उमेदवार होते त्याच्यापैकी एकाला 70% मिळाले तुम्हीच सांगा बरं 100%पैकी एकाला 70% तर दुसऱ्याला किती असेल रे टक्के आपोआप येणार ना सांगा आता मग काय म्हटले एक पोरगा 1600 मतांनी निवडला म्हणजे जिंकला 1600 मतांनी मला इथं सांगा अगोदर निवडला जिंकला किती टक्क्यांनी जिंकला रे बरोबर आहे की 40%. 40% म्हणजे त्यांनी किती दिलाय 1600. तर प्रश्न बघा फसू नका आता फसू नका तर प्रश्न विचारलाय जिंकणाऱ्या उमेदवाराची मतं तर तुम्ही इथं 100 घेतला की चुकला बरं का चुकला का सांगा बरं प्रश्न विचारलाय जिंकलेल्या उमेदवाराची मतं मग तुम्ही इथं या बरं जिंकलेला माणूस हात असणार का नाही रे नंतर जास्त मतं पडल्यात याला कमी पडल्यात म्हणून इथं का 70 घ्या बरं का कळतंय का बघा आतापर्यंत आपण 100 का घ्यायचं माहिती आहे ना तर एकूण मतं काढा म्हणायची आता एकूण नाही विचारलं फक्त जिंकणाऱ्याची विचारल्यात जिंकणारा 70च वाला असणार ना करा तरी कसं ना करा आता 70 गुणिले 1600 52 भागिले 40 एका शून्याला 1 शून्य गेला बघा म्हणा पाडा 4 एके 4 4 चौक 16 म्हणजे 400 संपलं उत्तर 7 आणि 4 एवढेच उरले बघ 7 चौक 28 2 शून्य हाय असे संपलं 2800 लोक
सॉरी 2800 मतं कुणाला पडली? जिंकणाऱ्या माणसाला. संपलं. बरोबर उत्तर आहे का? ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. कुठं नाही कळलं? अजून एक बघू आपण. चला आता. बघा आपल्याला हे उदाहरण बघायचंय. बघा बरं कसं केलंय. 2 उमेदवारांच्या निवडीत बघा आता 100% याच्यापैकी एकाला 60% मिळाली. एकाला 60%. सांग बरं बाळा मग दुसऱ्याला किती मिळतील? बरोबर आहे की 40%. कुठं ना कळलं. बघा आता प्रश्न काय विचारलाय. तर एकूण 50,000 जण असतील. कळला का अर्थ? एकूण 50,000 जण. तुला आता ह्यांच्यामधला गॅप नाही दिलेला, की एवढ्या मताने हारला, तेवढ्या मताने जिंकला, असं दिलेलं नाही. एकूण मतदान दिलं याचा अर्थ 100% किंमत तुला दिली त्यांनी 50. कळतंय का? बघ बाबा. कळतंय ना? आणि प्रश्न बघ काय विचारलाय. जिंकणाऱ्याला किती मते जास्त मिळाली? अजून मी फसवा प्रश्न आला बघा. जिंकणाऱ्याला जास्त. मग तुम्हीच सांगा, हा माणूस जिंकलाय, पण किती मतांनी जिंकलाय? किती टक्क्यांनी जिंकलाय? बरोबर आहे की 20% ज्यादा आहेत का नाही? म्हणजे 20% इथं घ्यावं लागेल बघा. तर 20%नी वाढली ना, 20%नी जिंकलं ना, पण त्याचं रूपांतर तुम्हाला करायचंय अंकात. किती मतांनी जास्त पाडून जिंकला. करा तिरकस गुणाकार आता. 50,000ला 20ने गुणा भागिले 100. 2 शून्याला 2 शून्य गेले बघा. 5 दुने 10. हो का? 1 2 3 शून्य शिल्लक आहेत. 10,000 मतं जास्त पडले असतील. आहे का उत्तर? ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. संपलं बघा. पॅटर्न एकच आहे का ना बाळांनो सांगा बरं मागापासून. असं करून घ्यायचं, सोडवायचं. चला या. अजून एक शेवटचं उदाहरण बघूया. आपण बस करू मग. या. बघा आता बाळांनो काय म्हटले. एका निवडणुकीत 8% लोकांनी मतदान केलंच नाही. आता खरं सांगा बरं. 8% लोक मतदानाला आलंच नाही ती. आलीच नाही ती. तर त्यांची मतं काउंट होतील का? कशी काउंट होतील? ती आलीच नाही ती म्हणल्यावर. म्हणजे ती लोक सोडून द्यायची. ती मतदानाला आलीच नाही ती आणि बाकीच्यांनीच मतदान केलं. तूच सांग बरं 8% लोकांनी मतदान केलं नाही, पण बाकीच्यांनी केलं असेल ना? किती? तर बाकीचे असलेले 92%. कळतंय का? बघ बाबा. 92%च लोक मतदान करायला गेली ना आणि त्या 92% लोकांनी निवडून दिलं असणार आहे किंवा हरवलं असणार आहे. चला आता मग. मग त्या 92% इकडे बघ. एकूण उमेदवारास निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मतं मिळाली. कुणापैकी? 92. 92 पैकी एकाला 48% मिळाली. दुसऱ्याला किती पडतील? 92 पैकी बरं का, 100 पैकी नाही. तर त्याला पडतील 43%. मी तोंडी काढले बरं का. बघ तुम्हाला येते का बघा. याला 48 त्याला 44. दोघांची बेरीज 92 आली पाहिजे. प्रश्न वाचा. तर 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. म्हणजे तो जिंकला का नाही? तो 1100 मतांनी जिंकलाय. कारण बघा ना 1100 मतांनी त्याने हरवले ना दुसऱ्याला. म्हणजे गॅप आला का सांग बरं. हरला ना 1100 मतांनी. म्हणजे हा जो गॅप आहे तो आहे 4%चा. बरोबर का? 4% एवढ्याने जिंकलाय. म्हणजे किती मतांनी जिंकलाय? 1100ने. तर प्रश्न काय विचारला माहिती आहे का? त्या निवडणुकीत एकूण मतदार किती? आता फसला तुम्ही. एकूण मतदार किती? मी प्रश्न असा नाही विचारलेला, की किती लोकांनी मतदान केलं. काय विचारलाय? एकूण मतदार किती होतं? म्हणजे ती मतदार यादी असते की नाही? त्या यादीला मला सांगा त्या 8%ची पण नोंद असणार का नाही रे? का नसतील ती? नोंद आहे ना, फक्त ती आली नाही ती. मग माझा प्रश्न काय माहिती आहे का? त्या मतदार यादीची सगळे मिळून लोक किती? सगळी लोक किती असणार माहिती आहे का? 100% असणार. 92% नाही. यादीला सगळीच असणार ना, त्याच्यामुळे आपण इथं 100% घ्यायचं आहे.
कळतंय का बघा. तर 100% म्हणजे किती करा तिरकस गुणाकार. 100 गुणिले बाळांनो 1100 भागिले 4 म्हणा पाडा रे. 4 एके 4, 4 दुने 8, बाकी 3, त्याच्यावर 0 टाकला. 4 7 28, बाकी 2, त्याच्यावर 0 टाकला. 4 25. संपलं. त्याला गुणा 100ने. 100ने गुणायचं असतं म्हणजे त्याच्यावर 2 शून्य वाढवायचे फक्त. 27,500 बघा बरं आहे का. ऑप्शन नंबर 4 हे बघा तुमचं उत्तर असेल. संपलं. कुठं नाही कळलं. 92% कुठून आले ते फक्त महत्वाचं आहे बघा. 8% लोक मतदान आलीच नव्हती तर घ्यायची कुठनं. ओके. तर बाळांनो अशा प्रकारे आज आपण काय बघितलं. आज आपण निवडणुकीची उदाहरणं पाहिली आणि मोजून 2च प्रकारची उदाहरणं होती बाळांनो. सगळी उदाहरणं मी तुम्हाला घेतली ती कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवरती आपण दररोज एक उदाहरण एक टॉपिक घेऊन येतोय. गेली 30-35 व्हिडिओ आपण टाकलेत. अजूनही असेच नवीन व्हिडिओ आपण घेणार आहे. तर बाळांनो आपला जो व्हॉट्सअपचा नंबर आहे या नंबरवरती हाय करा म्हणजे तुम्हाला आपण जो पूर्ण महाराष्ट्राचा ग्रुप बनवतोय त्याच्यामध्ये तुम्हाला मी ॲड करतो. तर बाळांनो आजच्या पुरते एवढंच. उद्या पुन्हा भेटूया. धन्यवाद.